बऱ्याच वर्षानंतर राज्यात महापालिका निवडणूक जाहीर झाली आहे। या निवडणुकीच्या निमित्तानं कधीही न पाहिलेला गोंधळ आपण पाहतोय। उमेदवारी मिळवण्यासाठीचा खटाटोप, तिकीट कापलेल्यांची नाराजी आणि राडे, उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये म्हणून झालेली ओढाताण आणि या सगळ्यात थेट निवडणूक बिनविरोध करण्याचा घातलेला घाट। या प्रकरणांमुळे याला लोकशाही म्हणायचं का असा प्रश्न पडतोच आणि एक सुजाण नागरिक म्हणून तो तुम्हा आम्हाला पडलाच पाहिजे। काही ठिकाणी झालेल्या बिनविरोध निवडी, त्यावरून घेण्यात आलेले आक्षेप, बिनविरोध निवडणुकीचा इतिहास आणि राज्य निवडणूक आयोगाचं त्यावरचं मत याचा सविस्तर आढावा घेणारा आजचा आपला हा व्हिडिओ आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी प्रेसिता आणि आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। राज्यात सध्या 29 महानगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच ठाणे, कल्याण डोंबिवली, पुणे, पिंपरी चिंचवड, धुळे, मालेगाव, अहिल्यानगर आदी महानगरपालिकांमध्ये 67 पेक्षा अधिक उमेदवार हे बिनविरोध निवडून आले आहेत। यामध्ये भाजपचे 44 तर शिवसेना शिंदे गटाचे 11 जण आहेत। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत। विरोधी उमेदवाराला दमदाटी करून, पैशाचा आमिष दाखवून किंवा निवडणूक यंत्रणांना हाताशी धरून उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय। लोकशाही प्रक्रियेत हे सगळं फारच धोकादायक आहे। याबाबत निवडणूक आयोगानं अहवाल मागवला असला तरीही अशा प्रभागांमध्ये फेरनिवडणूक घेण्याची आवश्यकता आहे। अशा वेळी बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवाराविरोधात मतदारांना मिळालेला नोटाच्या अधिकाराचं काय असा सवाल मुंबई ग्राहक पंचायतीनं विचारला आहे। या नाट्यपूर्ण खेळीत सत्तारूढ पक्षांकडून फार मोठ्या प्रमाणात पैशाचा आणि दबाव तंत्राचा वापर झाल्याचा निष्कर्ष निघू शकतो। अशा परिस्थितीत निवडणूक आयोगानं संबंधित प्रभागातील एकच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिल्यानं त्याला विजयी घोषित न करता तिथेही निवडणूक घेण्यात यावी। असं न केल्यास मतदारांना अशा उमेदवाराविरुद्ध आपला नोटा मत नोंदवण्याचा अधिकारच हिरावला जाईल आणि मतदारांना गृहीत धरलं जाईल, अशी ही भीती ग्राहक पंचायतीनं व्यक्त केली आहे। विरोधकांच्या या सगळ्या आक्षेपानंतर राज्य निवडणूक आयोगाचं नेमकं मत काय आहे ते देखील जाणून घेऊयात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दमदाटीपणे प्रतिस्पर्ध्यांना माघार घेण्यास भाग पाडल्याचं काही प्रकारांमध्ये दिसून आलं आहे। त्यावर तत्कालीन राज्य निवडणूक आयुक्त नंदलाल यांनी 23 डिसेंबर 2004 मध्ये बिनविरोध निवडीबाबत एक आदेश लागू केला। पण यापुढे असे प्रकार घडल्यास राज्य निवडणूक आयोगाला सविस्तर अहवाल तत्काळ सादर करण्यात यावा। राज्य निवडणूक आयोगानं मान्यता दिल्यावरच त्या उमेदवाराला विजयी घोषित करण्यात यावं असा नियम नंदलाल यांनी घालून दिलेला। यामुळेच निवडणूक बिनविरोध झाली तरी संबंधित महापालिकांच्या आयुक्तांना तसं तातडीनं जाहीर करता येत नाही। सविस्तर अहवाल निवडणूक आयोगाला सादर करावा लागणारच, यासाठीची आठवण राज्य निवडणूक आयोगानंही करून दिली आहे। दरम्यान या प्रकरणी आयोगानं चौकशीचे आदेश दिले असून निष्कर्ष येईपर्यंत निकाल जाहीर करणार नाही असंही स्पष्ट केलं। दरम्यान या सगळ्यात बिनविरोध निवडीचा जर इतिहास जाणून घ्यायचा असेल तर लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 मध्ये बिनविरोध निवडणुकीबाबत कलम 53(2) मध्ये एकापेक्षा अधिक उमेदवार असल्यास प्रत्यक्ष मतदान घेण्याची तरतूद आहे। याचा अर्थ असा होतो की उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचं निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला जाहीर करता येतं। लोकसभेत आजवर 27 तर विविध विधानसभांमध्ये 200 पेक्षा अधिक जण हे बिनविरोध निवडून आले आहेत। सर्वाधिक 7 खासदार हे 1957च्या लोकसभा निवडणुकीत बिनविरोध निवडून आले होते। या बिनविरोध 27 खासदारांपैकी 20 काँग्रेसचे होते, त्यातही यशवंतराव चव्हाण यांचाही समावेश होता। अलीकडेच 2024 मध्ये सुरत लोकसभा मतदारसंघातून बिनविरोध निवडून आलेले मुकेश दलाल हे भाजपचे पहिले अविरोध खासदार। तत्पूर्वी 2012 मध्ये उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची पत्नी डिंपल या लोकसभा निवडणुकीत बिनविरोध निवडून आले आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उमेदवार बिनविरोध निवडून येण्याचं प्रमाण हे ग्रामपंचायतींमध्ये सर्वाधिक आहे, हे महाराष्ट्रातही दिसतं। पण नगरपालिकेमध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येनं बिनविरोध निवडी झाल्या आहेत आणि त्यावरच आता आक्षेप घेतला जातो। यासाठी विरोधक आता थेट कोर्टातही गेले आहेत। त्यामुळे मतदानाआधीच झालेल्या या बिनविरोध निवडीबाबत एक मतदार म्हणून आपलं मत काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। राजकीय घडामोडी संदर्भातील अशाच अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।